मंडळी बघा, आज विगरचं मैदान होतं आणि इथे बघा चिंचवली गावातील दादा भेटल्यात आणि त्यांचा नंदी गुलालामध्ये आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय सांगा ना तुमचं. संजय अर्जुन शेळके, चिंचवली. ओके. आज विगरच्या मैदानामध्ये शर्यत जिंकलेली आहे. त्याच्याबद्दल सांगा ना. आजचा जो नियोजन झाला, जवळच्या गावातीलच नंदी होता रिडगरचा, तो नंदी तुमच्या नंदीसोबत पळाला. त्याच्याबद्दल सांगा ना, कसं काय नियोजन झाला होता. नियोजन आमचा अगोदरच झालेला आणि गाडी पहिल्यापासून एकत्र पळतं आणि चांगली गाडी पळते. दादा काय सांगाल, विगरच्या मैदानामध्ये आज तुमचा गुलाल होता, एक आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी, आणि काय बोलणार आज विजयाबद्दल. विजयाबद्दल आनंद आहे आम्हाला आणि बऱ्याच दिवसातून बैल काढलाय बाहेर. आता दात काढलेलं त्याच्यामुळं बसून ठेवलेला बैल आणि बसून ठेवल्यानंतर आता पहिल्यांदाच काढला आणि गुलाल भेटला. आनंद आहे आम्हाला. दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना, बरेच दिवसानंतर बैल मैदानामध्ये दिसतंय. किती दिवसानंतर काढलेला आहे नंदी आपला. 15 दिवसानंतर आला. 15 दिवसानंतर. काय बोलणार दादा, बघा ना तुमचा नंदी आता कुठेतरी चांगला पलतोय आणि सलग गुलालामध्ये आहे. आणि आज तुम्ही बोलल्याप्रमाणे बैल दात देखील काढलेला. आज कितवा म्हणजे हे लागलेला आहे त्याला. आत्ताशीच दुसरा झाला. अजून एकच दात पाडलाय. बरोबर आहे. काय बोलणार, आदात होता तेव्हा मैदान गाजवले. किती गुलाल. 17 गुलाल झाले. 17 गुलाल. दादा काय बोलणार, कसं काय नियोजन एवढा केला होता, जो लागोपाठचे गुलाल तुम्ही घेतले. लागोपाठ म्हणजे आमची ही जोडी एवन जोडी पळत आहे. मारी आणि चिक्याबाई दोन्ही एकत्रच पळतात आणि चांगली गाडी पळत आहे. काय बोलणार, आज बघा विगरच्या मैदानावरती शर्यत केली. कुठल्या साईडची शर्यत केली आणि कशा प्रकारे गाडी पळाली आज. गाडी चांगलीच पळाली आणि डाव्या साईडून गाडी पळत ही आणि चांगली पळत आहे. हा दोन्ही साईडचा पब्लिक मधनं पळत आहे. बरोबर आहे. याच्या गलत असल्यावर डावी मध्ये पळत आहे. दादा आजचा तुम्ही नियोजन काय केला, डावीतनं पळवायचे. नेहमी तुमची उजवीतनं पण पळत आहे आणि दोन्ही साईडची पळत आहे. आज काय तुम्ही धाडस निर्णय घेतला इकडून. डावी साईडून पण चांगलाच पिकअप लागतंय, असं काय नाही. आमचा दोन्ही साईडून पब्लिकमध्ये बैल पळत तो आतून गाडी खेचणारच आहे मारी, त्याच्यामुळं आम्ही डावीतून पण पळवायचा निर्णय घेतला. दादा आज जी शर्यत तुम्ही खेळली ती एक कशा प्रकारे जमून आली होती इथे, आणि काय सांगाल. नाही, इथे आल्यावरच आम्ही जमवली आणि शर्यत मैत्रीपूर्वक झाली. बरोबर आहे. कोणासोबत झाली होती दादा. कुठलची गाडी होती रे. कांद्याचा रॉकी होता. म्हणजे चारही वयला सांगून म्हणजे शर्यत केली. इथं अड्ड्यात आल्यावर जमवली गाडी. दादा काय सांगाल, शर्यत जमवायला किती मेहनत घ्यायला लागते. शर्यत जमवायला भरपूर अशी मेहनत घ्यायला लागते. इथं अड्ड्यात हल्ली जमत नाही लवकरात लवकर शर्यत. बरोबर. आणि साईड वेट सगळं बघायला लागतं त्यासाठी. आणि कुठेतरी बघा ना, जो ऊन हल्ली पडतोय आणि एक आपल्यासाठी पण त्रास आहे आणि बैलांसाठी पण त्रास आहे, आणि अशामध्ये शर्यत पण जमवायचा आणि खेळायचा एक अवघडच गोष्ट असते, आणि ती तुम्ही एक करून दाखवलं. हो, शर्यत करायला हल्ली ऊन तर लागते, पण नाद आहे त्याच्यामुळे यावं लागते. बरोबर आहे. दादा आज मग जो ड्रायव्हर कोण होता गाडीवरती. आमचा घरचा ड्रायव्हर आतम पवार वाकडीचा आहे. नेहमी तोच असतो. नेहमी तोच असतंय आणि चांगली गाडी आणतंय. बघा मागे पण तोच ड्रायव्हर होता आणि कुठेतरी आज पुन्हा एकदा तोच ड्रायव्हर बसून गुलालमध्ये. ड्रायव्हर एकच. आणि हा बघा, हा बैलाचा मालक भालचंद्र शेळके. ओके. काय बोलणार, बघा तुमच्याकडे जबाबदारी देतात ते शेठ, काय बोलणार त्यांच्याबद्दल बोलू तितकं ते कमी आहे. नियोजन चांगलं करतात. बरोबर आहे. आज नियोजन कसा वाटलं इथला. काय आयोजन पाठी तर चांगलीच बनवले ते आणि मस्त हल्दी पलाला पण बैलांना चांगले. दादा आज सुट्टीवरती कसं होतं वातावरण, आणि काय बोलणार. आज थोड्या उन्हाच्या मुलं जोड्या कमी वाटतात अड्ड्यात. सुट्टीला गर्दी कमी होती. चांगले झाले सुट्टीचे. काय म्हणजे जाणवलं का उन्हाचा काय त्रास. ऊन आहे सध्या, भरपूर ऊन आहे. बरोबर आहे. दादा लवकर शर्यत जमल्यावर बघा. आणि आमचे सुट्टी मेकर सूरज चिंचवलीचे सूरज मुंडे दरवेळेस तेच सोडतात. तेच असतात. काय बोलणार, सुट्टीची पण चांगली भूमिका बजावतात. हा, मेन सुट्टीवरच गेम असते. सुट्टी चांगली झाली तर गाडी चांगलीच पळणार आहे. बरोबर आहे. मागच्या मैदानाविषयी काय बोलणार. रेडगरला गेले होते का.
रेडगरला गेलो होतो, गाडी पडली तिथं आमची, याला नेला नव्हता, दुसरा पतंग नेला होता. गाडी थोडक्यात आपले नाही रेडगरला नव्हतो गेलो, नव्हतो गेलो, जिंकली. अच्छा अच्छा. उसटण्याला पडलेली का? हा ओके. पतंगची भरलेली याची नाही, ओके ओके. हा सतत गुलालातच आहे. मग सतत गुलालामध्ये अजून काय नियोजन आहे आणि काय बोलणार आता डायरेक्ट 22 तारखेला काढू गटासाठी. गटासाठी? कुठे पलताना दिसणार दादा? बोरीची वाडी. बोरीच्या वाडीला. बघा मैदान चांगलं असतात तिकडच्या भागामध्ये आणि मला तर वाटते पहिले ओपनमध्ये झालं मैदान आणि आता कुठेतरी आदतचा काहीतरी असा दुसऱ्यामध्ये आहे, दुसरा बैल मध्ये आहे. अच्छा, तिथे नेणार. दुसऱ्यामध्ये पळणार आहे. काय बोलणार दादा? पहिलंच म्हणजे मैदान असेल आणि पहिलाच अनुभव असेल तुमच्यासाठी पण आणि बैलासाठी पण. आमच्यासाठी पण पहिल्यांदाच आहे आणि बैलासाठी पण पहिल्यांदाच आहे. बरोबर आहे. बघू आता गेल्यावर काय होतंय. दादा गटाच्या खेळाबद्दल आणि बिंजोरच्या खेळामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि काय बोलणार? अजूनपर्यंत आम्ही गेलो नाही गटाला, आता पहिल्यांदाच जाणार आहोत. बघू तिथे गेल्यावर काय होतंय. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा मुंबईमध्ये मैदान असला ना, बिंजोर मध्ये तर मजाच येते. बरोबर आहे. मुंबईमध्ये दादा मैदान असले ना तर वेगळाच आनंद असतो आणि एक उत्साह पण असते. हो, काय बऱ्याच बोलणार? दिवसाची उत्सुकता आहे, मैदानाला जायचं आहे. बघू आता. आणि ती आता बघा ना, जे मुंबईचे कमिटींनी एक चांगला वेगळा संकल्पनामधून जे 3 फेऱ्याचे मैदान घेतात ते आपल्यासाठी सर्वसामान्य गाडा मालकांसाठी एक संधी देखील आहे. काय बोलणार? हो, चांगली संधी आहे. बारीक बैलांना कुठेशी तरी एक चांगला हे भेटेल. बरोबर आहे. आणि बघा ना दादा, दूरचे मैदानामध्ये शक्यता आपले म्हणजे सर्वसामान्य गाडा मालकांची पण बैला पालतात आणि तिथे पण ओळख निर्माण होते 3 फेऱ्यामध्ये जास्त. 3 फेऱ्यामध्ये होतेच ओळख. चांगल्या बैलांच्या गाल्यात पालतात बैल, त्याच्यामुळे ओळख चांगली होते. बरोबर आहे. मग येणारे आता ज्या 3 फेऱ्याच्या मैदानासाठी नियोजन म्हणजे कसं असेल आणि काय असेल? नियोजन झालेलं आहे. आता तरी 3 सुद्धा फेऱ्या- गुपित असेल म्हणजे गुपित आहे, म्हणजे चांगल्या पायऱ्यामध्ये दिसेल. चांगल्या पायऱ्यामध्ये दिसेल. बरोबर आहे. कोण कोण असेल म्हणजे तिथे सपोर्ट करण्यासाठी? सर्व? हे आमची सगळी मंडळी आहे. अच्छा, ते पण जाणार आहेत सर्व. हा. चालेल. अजून काय सर्वांच्या विषयी काय बोलणार तुम्ही? सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला चांगला आहे. ते पोरं येतात म्हणून हो नाद आहे, दुसरं काय. बरोबर आहे. चालेल. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि 3 फेऱ्यामध्ये पण गुलालमध्ये राहू आपले गणपती बाप्पाकडून प्रार्थना करतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं पण थँक्यू. आणि दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.